नमो नमः. आजचा श्लोक आहे दानाची महिमा काय असते याविषयीचा. दानेन श्लाघ्यतां यान्ति पशुपाशानपादपाः दानमेव गुणः श्लाघ्यः किम अन्यर्गुणकोटिभिः. बघा, याचा अर्थ असा आहे, दान केल्यामुळेच पशु, पाषाण आणि झाडे हे परोपकार केल्यामुळे किंवा दान केल्यामुळे प्रशंसनीय ठरतात, स्तुतीस पात्र ठरतात. म्हणून दान हेच सर्वश्रेष्ठ महत्त्वाचं आहे, गुण आहे. इतर गुणांचा काय उपयोग असं सांगितलेलं आहे. म्हणजे दानाला खूप महत्त्व दिलेलं आहे. बघा, एकदा नदी आणि तलाव यांचा संवाद चालू होता. तेव्हा तलाव एकदा नदीला म्हणाला, अगं नदी, किती वाहतेस, सतत तू आलेलं पाणी देत राहतेस, समुद्रापर्यंत सारखं पोहोचवण्याचं काम करतेस, थोडंसं स्वतःजवळी ठेवून घेत चल. तेव्हा नदी म्हणाली, हे बघ तलाव, माझं स्वभावच आहे देणे. आपण देत गेले की आपल्याकडे येत राहते आणि त्यात एक समाधान भेटते. बघ आता मी पाणी देत राहते. समुद्र, तू काय करतोस, सतत जेव्हा तुझ्याकडं जर वरुणदेव प्रसन्न झाले, वरुणदेवाची कृपा आली तर तू भरून उलथून जातोस, पण तू काही देत नाहीस. आणि जर सूर्यदेवाचा प्रकोप आला तर तू वाळून जातोस, सुकून जातोस, तुला भेगा पडतात. मग त्यापेक्षा माझं बरं आहे ना, मी देत राहते म्हणून मला ना भेगा पडतात ना मी उलथून जाते. त्यामुळं मी सतत देण्याचं काम करत राहते, म्हणून मी खूप समाधानी आहे, देण्यात खूप समाधान असते, असं म्हणून तो हसला आणि निघून गेला. थोड्याच दिवसांनी बरोबर सूर्याचा प्रकाश म्हणजे सूर्यदेवाचा प्रकोप झाला. म्हणजे उष्णता खूप वाढली, पाऊसच आला नाही. तर अक्षरशः त्या तलावालातलं पाणी आटून गेलं आणि त्या तलावाला अशा मोठ्या मोठ्या भेगा पडल्या. तेव्हा नदी म्हणाली, पाहिलास तलावा, अशी वेळ येते, जर तू फक्त ठेवून घेण्याचा विचार केलास तर तुला कुणीही देत नाही, कुणाचीही कृपा तुझ्यावर होत नाही. म्हणून आपण देत गेलं पाहिजे. जेवढं द्याल तेवढं आपल्याकडं दुपटीने येत असते. म्हणून देण्याची भावना आपल्याकडे असली पाहिजे.